आणखीन एक महत्त्वाची बातमी, उरण पनवेल मार्गावर मुसळधार पावसामुळे पाणी साचलेलं आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, मध्यरात्रीपासून पनवेल शहर आणि परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडत असल्याची दृश्य जी आहेत ती आता समोर येत आहेत। पनवेल शहर आणि परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता, परिणामी वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे। या महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। उरण पनवेल महामार्गावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। या ब्रिजवरून खाली आल्यानंतर या महामार्गावरून जात असताना महामार्गाच्या बाजूला पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामधून वाहन पुढे नेत असताना वाहन चालकांची चांगलीच तारांबळ होत असल्याचं पाहायला मिळत आहे। उरण आणि पनवेल परिसरामध्ये अजूनही दमदार पाऊस पडतोय। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मयुरेश, सध्या पावसाचे काय अपडेट्स? आपण जर बघितलं गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती, मात्र मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस उरण असेल किंवा पनवेल ह्या भागामध्ये पडत आहे आणि त्याचाच परिणाम आपण जर बघितला, हा उरण आणि पनवेल महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाच्या मधोमध पूर्णपणे पाणी साचलं आहे। त्या पाण्यातून वाहन चालक आपली वाहनं काढत आहेत, त्यांची चांगलीच तारांबळ ह्या ठिकाणी उडताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र पनवेल शहरामध्ये जर आपण बघितलं, पावसाची विश्रांती घेतली असली तरी अजून देखील रिमझिम पाऊस पनवेल शहरात आहेत। सखल भागामध्ये देखील अजून देखील पाणी साचलं आहे। मात्र हा महामार्गावर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने ते दुचाकी स्वार असतील किंवा वाहन चालक त्यांना मोठा नाहक त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आपण जर ह्या ठिकाणी बघितलं, मोठ्या प्रमाणात पाणी साचलं नाही, जे ट्रक असतील किंवा दुचाकी असतील वाहन, त्यांना ह्या अक्षरशः ह्या पाण्यातून आपली गाडी किंवा वाहन काढताना नाहक त्रास होत आहे। तसंच ह्या ठिकाणी जर बघितलं, पूर्णपणे नदीचं स्वरूप या ठिकाणी आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मात्र पनवेल शहरात अजून देखील रिमझिम पाऊस पडत आहेत। नक्कीच धन्यवाद मयुरेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर पनवेल आणि उरण परिसरामध्ये अजूनही रिमझिम पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि रात्रभर जो पाऊस पडलाय त्याच्यामुळे रस्त्यावर पाणी साचलेलं आहे।